विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून यंदाच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रशासकीय अनुभव असलेले जमू अभ्यंकर सरांना उमेदवारी देण्यात आली। आपल्यासोबत जमू अभ्यंकर सर आहेत। जसं म्हटलं की प्रशासकीय अनुभव आहे आणि आता थेट निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही आहात। कशा प्रकारे तयारी झालेली आहे आणि मतदान पार पडणार आहे? प्रशासकीय अनुभव केवळ नाही आहे, मी शिक्षक पण होतो। मी 6 वर्षापर्यंत शिक्षक होतो, त्यानंतर शासकीय विद्यालयाचा मुख्याध्यापक पण होतो। त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न आणि त्या शिक्षकांच्या प्रश्नाची सोडवणूक कशी करायची यासाठी प्रशासकीय सेवेचा झालेला उपयोग, या दोन्ही गोष्टी माझ्या सोबत आहेत। आतापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही प्रचार केला गेल्या 2 वर्षापासून कमीत कमी, यापूर्वीचा जरी अनुभव माझा या शहरामधला फार चांगल्या पद्धतीचा असला, गेल्या 30 वर्षापासूनचा या सगळ्या संस्थांशी आणि या ठिकाणच्या शिक्षक मुख्याध्यापकांशी सरळ किंवा आणखी अप्रत्यक्षपणे अशा प्रकारचा जो संबंध आला, त्यामधून आम्हाला फार मोठा फायदा मिळाला। मागील 2 वर्षामध्ये ज्या ज्या संस्थेमध्ये आम्ही गेलो त्या ठिकाणी परिचय नाही किंवा त्या शाळेच्या संदर्भात मी कुठलं त्यांच्या कामी आलो नाही किंवा त्यांना मी कधी त्यांच्या बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकल्यात माझ्यामुळे, असं कधी घडलेलं नाही। अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या संस्थांनी, त्या ठिकाणच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी माझं स्वागत केलेलं आहे। आव्हान कोणाचं वाटतंय? कारण महायुतीचे 3 उमेदवार आहेत रिंगणात, त्यासोबतच शिक्षक भारतीचे उमेदवार आहेत, तर अभ्यंकर सरांना आव्हान कोणाचं वाटतंय? मी आता ज्या ज्या ठिकाणी फिरतो आहे त्यामध्ये आव्हानात्मक परिस्थिती मला कुठेही दिसून येत नाही। अगदी एकतर्फी विजय व्हावा अशा प्रकारची स्थिती या ठिकाणच्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी निर्माण केल्याचं अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरण मला दिसून आलेलं आहे। कपिल पाटील यांनी आरोप केले, आदर्श घोटाळ्याचा त्यांनी संदर्भ दिला, त्यासोबतच त्यांनी कंत्राटीकरण किंवा शिक्षक सेवक हे तुम्ही आणलं आणि कंत्राटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं आणि त्यांना आता उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आली, अशा प्रकारचं त्यांनी एक पत्र समोर आणलं। कुठल्याही प्रकारचा पुरावा न देता केलेले हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत। एक तर असं आहे की यस, मी आदर्श हाऊसिंग सोसायटीचा सदस्य आहे, परंतु माझं सदस्यत्व हे सगळ्या प्रकारच्या इन्क्वायरीमध्ये, सगळ्या प्रकारच्या चौकशीमध्ये, कमिशन ऑन इन्क्वायरी, त्यामध्ये जस्टिस जे पाटील यांनी दिलेला जो रिपोर्ट आहे त्यामध्ये स्पष्ट केलं गेलेलं आहे की माझी त्या ठिकाणचं सदस्यत्व हे अत्यंत कायदेशीर आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आलेली नाही। हा एक भाग। दुसरा, सीबीआय, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, इन्कम टॅक्स यांनी सगळ्या बाजूने सगळ्याच सभासदांची चौकशी केली होती आणि या चौकशीमध्ये ज्या 40-50 लोकांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेण्यात आला नाही, किंबहुना त्यांना निर्दोष किंवा निष्कलंक समजण्यात आलं, त्यामध्ये माझ्या नावाचा समावेश आहे। ही कोणतीही कागदपत्र न बघता यांनी आपलं सांगून टाकलंय की मला त्या बाबतीत काही गुन्हेगार मला ठरवलं, मी काही जेलमध्ये केलं जातं। म्हणजे एक त्यांनी अजून एक वयाचा उल्लेख केला, मी 58 वर्ष झालो, मी निवृत्त होतोय, मग या वयात उमेदवारी का घेतली, असाही तिथे प्रश्न विचारला। त्यांनी म्हटलंय की माझं वय 80 वर्षाचं आहे। म्हणजे जर 1948 सालचा माझा जन्म असेल तर 1948 नंतर आता 80 वर्ष होतात का, हे जरा आपणच ठरवायचं पाहिजे। आणि दुसरं असं आहे की राजकारणामध्ये वय महत्वाचं आहे का, हे हाऊस कोणतं आहे, हे एक्सपर्टचं, अनुभवी लोकांचं हाऊस आहे, हे काउन्सिल आहे। या काउन्सिलमध्ये अत्यंत अनुभवी, मुरलेले आणि परिपक्व अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचे लोक हे त्या ठिकाणी आवश्यक असतात। ते जर नसतील तर खालून आलेलं जे बिल आहे त्याची आपल्या अनुभवाच्या आधारे, आपल्या ज्ञानाच्या आधारे योग्य प्रकारची चिकित्सा करणं हे शक्यच होणार नाही। आणि म्हणून काउन्सिलमध्ये मुरब्बी लोक लागतात, परिपक्व लागतात, ज्ञानी लागतात। आणि मी 55 वर्षापासून शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहे। शिक्षकांचे प्रश्न मला ज्ञात आहे, त्यांची सोडवणूक कशी करायची याचं कौशल्य मला आत्मसात आहे। विश्वास आहे या निवडणुकीत आपला विजय होईल? मी 100% विजयी होईल, प्रश्न उद्भवतच नाही। कारण असं आहे की शिक्षक सुद्धा या संदर्भात विचार करेल
की पहिल्यांदा अशी व्यक्ती या ठिकाणी मुंबईच्या या निवडणुकीमध्ये अशी व्यक्ती उभी आहे की ज्या व्यक्तीचा या क्षेत्रामधला एवढा मोठा प्रदीर्घ 55 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्ती आतापर्यंतच्या या संपूर्ण इतिहासामध्ये मुंबईच्या कोणी उभी नव्हती. त्यामुळे हे तर सर्वसामान्य शिक्षकांच्या लक्षात आलंय. जेव्हा शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग पार पडले त्या प्रशिक्षण वर्गामध्ये मी ज्या पद्धतीने शिक्षकांशी बोललो त्यांनी कम्पेअर केलेलं आहे. त्यांच्या लक्षात आलंय की नवीन शैक्षणिक धोरणाच्या विषयी अत्यंत सांगोपांग माहिती किंबहुना त्याची चिकित्सा करण्याची बाब फक्त माझ्याच हातून घडलेली आहे. इतर तर फक्त निवडणुकीच्या प्रचाराकरता उपलब्ध झालेले शिक्षक म्हणून त्यांचा वापर त्याने केला. मी मात्र तसं होऊ दिलं नाही. मी प्रत्यक्षात त्या विषय कोणता आहे त्या विषयाच्या संदर्भातच बोललो. शिक्षकांनी कम्पेअर केलेलं आहे मनोमन. त्यामुळे जसं अभ्यंकर सर म्हणतायत की एकतर अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि शिक्षकांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत ते मला माहीत आहे आणि त्यामुळेच शिक्षक मतदान करताना विचार करून मतदान करतील आणि त्यांना पूर्णपणे विश्वास आहे की विजय या निवडणुकीत त्यांचा होईल. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.